त्यांच्या लिनाबद्दलचे सत्य जाणून घेण्यासाठी तरुण स्त्रियांचा एक गट पाठवण्याचा निर्णय घेतला. या महिलांनी परतल्यावर हिरण्यवर्मनला सांगितले की शिखंदीन खरोखरच एक शक्तिशाली माणूस आहे. आनंद आणि समाधानाने भरलेला दसरनाकांचा शासक नंतर त्याच्या मुलीला या फसवणुकीत तिच्या भूमिकेबद्दल फटकारत पंचालाहून निघून गेला. तथापि अजूनही स्त्रीरूप धारण केलेल्या स्तुनाने लाजळूपणे यक्षाचा स्वामी वैश्रवन याच्याशी संपर्क साधला नाही. त्याने आपले पुरुषत्व शिखंदिनीला दिले होते आणि तिचे स्त्रीत्व स्वीकारले होते. यक्षाचा स्वामी या उल्लंघनामुळे संतप्त झाला आणि त्याने स्तुनाला शाप दिला, असे म्हणत की तो स्त्रीच राहील तर शिखंदीन त्याच्या मृत्यूपर्यंत पुरुषच राहिले. स्तुनाच्या दुर्दशेला बळी पडलेल्या यक्षांनी वैश्रवनाला त्याच्या शापाला मर्यादा घालण्याची विनंती केली. शिखंडीनाच्या मृत्यूनंतर स्तून त्याचे मूळ रूप परत मिळवेल असे सांगून यक्षांच्या स्वामीने होकार दिला. या आश्वासनाने उच्च आत्म्याचा यक्ष स्तून त्याच्या चितेपासून मुक्त झाला. अशा प्रकारे भीष्माने शिखंदी आणि स्तूनाची कथा संपवली, जी परिवर्तन, परिणाम आणि नशिबाच्या गुंतागुंतीची कथा आहे, ज्याने या दोन पात्रांना एका गुंतागुंतीच्या नृत्यात गुंतवले. राजा दुर्योधनासमोर जमलेल्या विशाल सैन्यावर सूर्य क्वचितच उगवला होता. त्याचे आणि त्याच्या नातेवाईकांचे भवितव्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेला तरुण राजकुमार कौरवांमधील एक आदरणीय योद्धा आणि नेता असलेल्या त्याच्या आजोबांकडे गेला. राजाचा एक बुद्धिमान आणि निष्ठावान सेवक संजय दुर्योधनाने त्याच्या नातवाला त्यांची शत्रू पांडवांच्या सामर्थ्याबद्दल आणि कमकुवतपणाबद्दल विचारले असता तेथे उभा राहिला भीष्म त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवून त्यांच्या शत्रूंविरुद्ध काय रणनीती आखली जाईल हे स्पष्ट करू लागला. सामान्य लढवये, तो म्हणाला, सरळ शौर्याने लढले पाहिजे, परंतु ज्यांच्याकडे फसवणुकीची शक्ती आहे त्यांना अधिक चतुर दृष्टिकोन आवश्यक आहे. तो पुढे जाण्यापूर्वी एका क्षणासाठी थांबला. मी पांडवांच्या सैन्याचा नाश करू शकतो. दररोज 10,000 सामान्य योद्धे आणि 1,000 गत योद्ध्यांना माझा वाटा म्हणून घेतो. टपालात कैद होऊन आणि सक्रियपणे परिश्रम घेत मी या मोठ्या सैन्याला एका महिन्यात संपवू शकतो. त्याचा गुरु द्रोणाविषयी दुर्योधनाला असलेल्या कुतूहलाला उजाळा दे. संजयचा आवाज पुढे सरकत राहिला. भीष्माने दावा केल्याप्रमाणे तो त्यांच्या शत्रूंचा त्वरित पराभव करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी राजा शहाला वृद्ध योद्ध्याकडे गेला. द्रोण हसला आणि म्हणाला, मी आता म्हातारा झाला आहे. माझी ऊर्जा आणि क्रियाकलाप कमकुवत झाले आहेत, परंतु माझ्या शस्त्रांच्या आगीत मी भीष्मासारख्या पांडवांच्या सैन्याचा एका महिन्याच्या कालावधीत नाश करू शकतो. संजय पुढे म्हणाला की आणखी एक प्रसिद्ध योद्धा कृपाचा असा विश्वास होता की तो 2 महिन्यांच्या कालावधीत शत्रूचा नाश करू शकतो. द्रोणचा मुलगा अश्वत्थामाने 10 रात्री पांडवांवर विजय मिळवेल अशी बडाई मारली, पण तो शूरसूचा मुलगा कर्णच होता, ज्याने सर्वांचा सर्वात धाडसी दावा केला. त्याने केवळ 5 दिवसात त्यांच्या शत्रूवर विजय मिळवण्याची शपथ घेतली. राजा या बडाईवर हसला आणि म्हणाला, जोपर्यंत तुम्हाला पार्थ त्याचे बाण शंख आणि धनुष्य घेऊन आणि वासुदेव त्याच्या बाजूला असलेल्या रथावर उतावळे होऊन लढायला जात नाही, तोपर्यंत तुम्ही असा विचार करू शकता. कर्णच्या शब्दांना राजाकडून मनोरंजन आणि संशयाचे मिश्रण मिळाले, परंतु संदेचा आवाज स्थिर राहिला. प्रत्येक योद्ध्याच्या बडबड्या आणि दाव्यांचे वर्णन करत पांडवांच्या गजबजलेल्या छावणीवर सूर्य क्वचितच उगवला होता. तेव्हा कुंतीचा मोठा मुलगा युधिष्ठिराने आपल्या भावांना एका खाजगी बैठकीला बोलावले. युद्धाचा भार त्यांच्या खांद्यावर जडला होता आणि राजाचे शब्द तातडीचे होते. माझ्या प्रिय बंधूंनो, मला कुरु सैन्यातील आमच्या गुप्तचरांकडून बातमी मिळाली आहे. त्या चतुर राजकुमार दुर्योधनाने गंगेचा महान योद्धा पुत्र भीष्माला विचारले आहे की आपला नाश होण्यास किती वेळ लागेल, आणि भीष्म काय म्हणाला, एका महिन्याच्या कालावधीत त्याने घोषित केले. पण युद्धकलेचा स्वामी द्रोण तोच म्हणाला, सुमारे 1 महिन्यात. बुद्धिमान आणि आदरणीय कशी कृपा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. युधिष्ठिर थांबला. त्याचे डोळे त्याच्या भावांच्या चेहऱ्यांकडे बघत होते. आणि मग तिथे द्रोणपुत्र होता, ज्याने आपण 10 रात्री हे काम पूर्ण करू शकतो अशी बडाई मारली, आणि त्या कुशल योद्ध्याने कर्णाने त्याला फक्त 5 दिवस लागतील असा दावा केला. पण अर्जुना, तुझे काय? या पराक्रमी योद्ध्यांच्या मेळाव्याला तू काय म्हणतोस कुरे केस? आणि भेदक नजरेने अर्जुन आपल्या भावांकडे वळला
आणि उत्तरादाखल म्हणाला, हे सर्व शक्तिशाली विरोधक आहे. तो म्हणाला, शस्त्रास्त्रांमध्ये निपुण आणि युद्धकलांमध्ये कुशल त्यांनी तसे करायचे ठरवले तर ते आम्हाला नष्ट करू शकतील, यात शंका नाही. तो थांबला. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. पण प्रिय बंधूंनो, आशेने आपली अंतःकरणे उजळली जावीत. वासुदेव माझा मित्र, माझ्या बाजूने मला माहीत आहे की आपण सर्वात मोठ्या शत्रूंचाही पराभव करू शकतो. स्वतः महादेवाने मला दिलेले आकाशीय शस्त्र अजूनही माझ्यामध्ये आहे. एक भयानक आणि शक्तिशाली शक्ती जी सर्व निर्माण केलेल्या गोष्टींचा एका क्षणात नाश करण्यास सक्षम आहे. अर्जुनाचे शब्द आव्हानांसारखे हवेत तरविले. आणि आमचे शत्रू ते सामान्य पुरुष नाहीत. भीष्म, द्रोण, कृपा आणि द्रोणपुत्र या सर्वांकडे आकाशीय शस्त्रे आहेत आणि ते युद्ध करण्यास उत्सुक आहेत. आपल्यात शिखंडी, युधन, धृष्टद्युम्न आणि इतर अनेक लोक आहेत जे महान भीष्म आणि द्रोणाच्या शौर्याच्या बरोबरीचे आहेत. अर्जुनाचे बोलणे सुरू असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. आणि आपल्या स्वतःच्या सैन्याचे काय? आमच्यामध्ये भीमसेन जुळे 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 जुळे. अर्जुनाने आपले शब्द संपवल्यावर राजाचे डोळे मोठे झाले. आणि प्रिय बंधूंनो, तुम्ही काय करता? तुम्ही प्रत्येकजण स्वतःच्या अधिकारात पराक्रमी योद्धा आहात. तुमच्या इतकीच प्रक्रमी आहात. कुरुक्षेत्राच्या विशाल प्रदेशावर सूर्य उगवला आणि जमलेल्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली. दुर्योधनाच्या उत्तर शब्दांनी उत्तेजित होऊन त्यांचे शत्रू पांडवाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेल्या राजांच्या प्रतीक्षेत असलेली हवा शांततेने भरून गेली. धृतराष्ट्राच्या मुलाने आपल्या सैन्याला ढगले आकाशाखाली एकत्र केले होते आणि प्रत्येक राजाने विधिवत स्नानाद्वारे स्वतःला शुद्ध करण्याची काळजी घेतली होती. त्यांनी फुलांच्या माळ घातल्या होत्या आणि पुढील युद्धाप्रती त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक म्हणून पांढरे वस्त्र घातले होते. आदरयुक्त हातांनी त्यांनी पवित्र अग्नीवर धूप ओतला आणि ब्राह्मणांकडून आशीर्वाद मागितले. ज्यांनी त्यांच्यावर आशीर्वादांचा जप केला. सैन्याने युद्धाची तयारी करत असताना विविध तुकड्या आकार घेत असताना वळसांड पायाना आश्चर्याने पाहत होता. विंदा आणि अनविंदा यांच्या नेतृत्वाखाली अवंतीचे पुत्र आघाडीवर गेले. त्यांच्या मागोमाग केकाय, वाहलिक आणि भारद्वाज यांचा मुलगा आले. अश्वत्थामन, भीष्म आणि सिंधूचा जयद्रथ यांनी पाठीमागील बाजू उचलली. त्यांच्या भव्य आकृत्या त्यांच्या युद्ध कौशल्याचा पुरावा होत्या. दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांनी डोंगरा भागातील राज्यासह एक भक्कम दुसरा विभाग तयार केला. त्याच्या शिखरावर गांधाराचा शासक शकुनी, त्याच्या पूर्वेकडील आणि उत्तरेकडील मित्रपक्षासह शिवीवस्ती किदात यवन आणि त्यांचे पराक्रमी महारथ होते. योद्ध्यांचा हा महान तुकडा एक गणली जाणारी शक्ती होती. कृतवर्मनाने आपल्या सैन्याचे नेतृत्व करत असताना दुर्योधनाच्या भावानी साल, भूरिश्रव, साल्य आणि भूरद्रथ यांच्यासह अंतिम विभाग तयार केला. त्यांच्या विजयाच्या शोधात एकत्र आलेल्या धृतराष्ट्रांनी त्यांची शस्त्रे पोलादाच्या समुद्रासारखी चमकणारी कुरुक्षेत्राच्या दूरच्या टोकावर त्यांची पदे घेतली. दुर्योधनाची छावणी दुसऱ्या हस्तिनापुरासारखी चमकली. त्याचे मंडप आणि तंबू त्याच्या वडिलांच्या शहराशी स्पर्धा करत होते. हस्तिनापुरातील सर्वात कुशल कारागीर देखील या दोघांमध्ये फरक करण्यासाठी धडपडत असत. कुरु राजाने या महत्त्वपूर्ण प्रसंगी तयारी करण्यासाठी कोणताही खर्च सोडला नव्हता. प्रत्येक तपशिलाकडे लक्ष वेधले होते. जसजशी रात्र होत गेली तसचे राधे आणि त्यांचे सैन्य त्यांच्या विलासी तंबूमध्ये स्थायिक झाले. प्रत्येक जण दुर्योधनाच्या आधाराचा पुरावा होता. एकत्र जमलेल्या योद्ध्यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठ्या नदीप्रमाणे वाहत होत्या. विक्रेते, व्यापारी, चारवांक आणि पनगीवाल्यांनाही चांगल्या प्रकारे पुरवले जात होते, ज्यामुळे या भव्य प्रदर्शनाच्या सर्व पैलूंची काळजी घेतली जाईल. भारताने आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात मोठ्या लढाईत पांडवांचा सामना करण्याची तयारी करत असताना सैन्याने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाच्या खाली विश्रांती घेतली.
त्यांची अंतःकरणे अपेक्षेने उजळली. सूर्य नुकताच हिवाळी संक्रांती पार करत होता, ज्यामुळे नवीन हंगामाची सुरुवात झाली होती. कुंती आणि धर्माचा मुलगा राजा युधिष्ठिर त्याच्या राज्याच्या बाहेरील भागात उभा होता. त्याच्या भोवती त्याच्या शूरयोद्ध्यांनी वेढलेले होते. तिच्या काठांवर वाहणाऱ्या एका शक्तिशाली नदीप्रमाणे सैन्य एका भव्य प्रवासाला निघणार होते. राजाचा आवाज संपूर्ण भूप्रदेशात वाजत असताना त्याचे वीर योद्धे जिवंत झाले. त्यांच्या डोक्यावर शत्रूंचा मारेकरी आणि सैन्याचा सेनापती असलेल्या धृष्टद्युम्नाने आगीकूच केली आणि चेदिकासी आणि करुषांना युद्धात नेले. त्याच्या बाजूने विराट, द्रुपद, युयुधन, शिखंदी आणि पंचालातील 2 पराक्रमी धनुर्धर युद्धमन्यू आणि उत्तमोजा स्वा झाले चकाकणारे मेल कोट घातलेले आणि सोन्याच्या कारातले घातलेले योद्धे यज्ञोपवीतावर आगीसारखे चमकले. ते युद्धाची तयारी करत असताना त्यांचे कवच सूर्यप्रकाशात चमकले. राजाची आज्ञा स्पष्ट होती. त्यांच्या शत्रूविरुद्ध कूच करणे आणि विजयाचा दावा करणे. जसजसे सैन्य पुढे सरकत होते तसतसा त्यांचा गरजाचा आवाज संपूर्ण भूमीवर ऐकू येत होता. लोक ओढत होते, घोडे किंचाळत होते आणि हत्ती रश्मी फुंकत होते. ढोल वाजवण्याच्या आवाजाने आकाशाला स्पर्श करणारा तार वाजत होता. राजा युधिष्ठिर, विराट, द्रुपद आणि इतर सम्राटासह त्यांच्या मागे चालत होता. सैन्याच्या तुकड्यांची काळजीपूर्वक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक तुकडी आपल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी तयार असलेले एक बारीक यंत्र होते. पहिल्या तुकडीत भीमसेनाने 10,000 घोडे, 2,000 हत्ती आणि 10,000 पायदळ सैनिकांसह द्रौपदीचे पुत्र अभिमन्यू, नकुल, सहदेव आणि प्रभद्रक यांचे नेतृत्व केले. मधल्या तुकडीत विराट आणि जयसेन पंचालातील ते 2 पराक्रमीकार योद्धे युद्धमन्यू आणि उत्तमोदाच्या बाजूने पुढे ससावले. वासुदेव आणि धनंजय त्यांच्यात चालत गेले. त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने उभे होते. त्यांच्या मागे हजारो लढवय्ये उभे होते आणि युद्धासाठी सज्ज होते. पुढे जाताना योद्ध्यांचे झेंडे वाऱ्यामध्ये फडफडत होते. त्यांची शस्त्रास्त्रे सूर्यप्रकाशात चमकत होती. राजाचे सैन्य पोलादाचा समुद्र होते. त्याच्या लाटा गंगेच्या प्रचंड प्रवाहाप्रमाणे किनाऱ्यावर धडकत होत्या. युधिष्ठिर जेव्हा आपल्या सैन्याचे युद्धात नेतृत्व करत होता तेव्हा तो त्यांच्या शत्रूवर मात करण्यासाठी त्यांच्या सामर्थ्य आणि शौर्यावर अवलंबून होता. सैन्य जसजसे पुढे सरकत गेले तसतसा ढोलांचा आवाज आणखी जोरात होत गेला. त्याच्या तालाने संपूर्ण भूमीत प्रतिध्वनित होणारी एक लय हजारो हत्ती, घोडे आणि कार त्यांच्या मागे मागे येत होत्या. सोबतच धनुष्य, तलवारी आणि गदा धारण केलेले आगळीत पायदळ सैनिक, घाम, धातू आणि धुळग्यांच्या सुगंधाने हवा भरून गेली होती. जसे सैन्य पुढे सरकत गेले तसतसे त्याचे विभाग एका मोठ्या तंक्यासारखे पसरले. प्रत्येक